तर काय इथली फेमस वारणा लस्सी आहे. तर ते जरा सकाळी आले की नाही इथं जरा स्पीकर देऊन वाजत असतात वारणा लस्सीचं. तर आता कुठं वाजणं झालं वारणा लस्सी. तर जय शिवराय मित्रांनो. तर आता आपण आहे पाचगावमध्ये, म्हणजे आता आम्ही चाललोय, मामा आणि मी आहे. तर आता आम्ही चाललोय ज्योतिबाला मंदिरात. तर आता 8:30 वाजलेत आणि संध्याकाळी आरती असते, त्यामुळे आता आम्ही संध्याकाळी चाललोय. तर आता आपलं जेवण देण झाले. तर आता आपण जाऊया, निघूया आता 8:30ला जाऊया आणि 1 तासाभरात आपण पोचतोय. आणि आता 9:30 वाजता मी बरोबर पोचलो इथं. आणि आता गाडी देऊन लावल्या आणि 8:30ला आपण बरोबर बाहेर पडले. 9:30 वाजले आता आणि 1 तास बरोबर लागला पोचायला. तर आता आपण जाऊया इथनं खाली. काहीच वारले झालं इथं, कारण जरा वरतीच होती बाजू डोंगर, त्यामुळे थंडी इकडे वाजा लागल्या. आणि आता पुढे आणि मावशी पण आल्या माझ्यासोबत. मावशी, काका आणि मामा पण आहे. चौघजण आले. तुम्हाला दाखवतो गर्दी कुठे आहे बघा. ह्याला बघा. तर काय इथली फेमस वारणा लस्सी आहे. तर ते जरा सकाळी आले की नाही इथं जरा स्पीकर देऊन वाजत असतात वारणा लस्सीचं. तर आता कुठं वाजणं झालं वारणा लस्सी. तर काय जी कमान आहे आणि आता एवढी पण गर्दी नाही, कमी आहे गर्दी जरा संध्याकाळची. गाईज आता पहिला पाया देऊन पुढे आज जाऊया पहिला, मग नंतर तुम्हाला सगळं दाखवतो. तर काय आता आम्ही आत आलोय आणि आता आरती सुरू आहे बरोबर, मला दाखवतो तुम्हाला आता. तर काय आता इथं तोफीची सलामी देतात. आणि आता आम्ही जरा वेळानं आल्यामुळे की नाही तुम्हाला आता दाखवू शकलो नाही, कारण दर रविवारी असतं आणि आज काय आम्हाला बघू शकलो ना आम्ही, कारण वेळानं आलो आज. तर काहीच आता आले आणि पायातून पडून झालं, गाभाराच्या आत गेलेलो. खरं तिथं आता व्हिडिओ शूटिंगसाठी अलाउड नव्हतं, कारण जरा तिथं उत्तरपूजा सुरू होती, त्यामुळे तिथं व्हिडिओ शूट करू शकलो नाही मी. आणि आता आपण जरा प्रदक्षिणा मारूया. आणि काय आज एवढी गर्दी नाही, आरती बिरती झाली व्यवस्थित. आणि मागच्या वेळेला त्यावेळी गर्दी होती. तोफीची सलामी मेन असते, गर्दी दाखवू शकलो नाही, मला पण बघायची होती, खरं काय दाखवू शकलो नाही. आता इकडे जरा पायातून पडा, आजूबाजूला मंदिर आहेत. शनिदेव प्रसन्न गाईज, दत्ताचं पण मंदिर आहे हे बघा. दोन 3 दिवस अगोदरच दत्त जयंती झाली. कामधेनू प्रसन्न गाय आहेत. मामा काहीतरी माहिती सांगायला लागला. हां, तर काय तिथं आणि मंदिर आहे. इथं भरपूर देवांची मंदिर आहेत, वेगवेगळ्या देवांची मंदिर आहेत. आता हे श्री ज्योतिबा उत्सव मूर्ती, इथं आता व्हिडिओ काढायला अलाउड आहे. खरं मेन मूर्ती आहे की नाही तिथं अलाउड नाही व्हिडिओ काढायला, कारण तिथं हाय अलाउड, म्हणजे कोण काढू देते कोण नाही. आणि आत्ता काढू देत नाहीत, कारण तिथं पूजा सुरू आहे, त्यामुळं काढू देत. गाईज हे रामेश्वर मंदिर, इकडे पण जाऊया, खरं आता हे बंद केले. गाईज आता रात्री काहीच गर्दी नाही आणि आता 10 वाजून गेल्यात. गाईज इथं आता नंदी आहेत 2. प्रथम दर्शन इथं लिहिले, प्रथम दर्शन, कारण सुरुवातीतनं करतायत, इथनं पहिला पाय पडायचे असतात. गाईज इथं विहीर आहे आणि विहिरीत आता काहीच पाणी नाही.
काहीच म्हणजे काहीच नाही, सगळे आता खालची फरशी दिसायला लागल्या, त्याकडे दिसायला लागल्या सगळे, काहीच फाईन नाही, नुसतंच विहीर आहे. आणि गर्दी असते त्यावेळी इथनं पूर्ण सगळं हे भरलेलं असते, सगळं म्हणजे पूर्ण म्हणजे सगळंच भरलेलं असते, लई गर्दी असते, खालीपर्यंत असं माणसं असतात. खरं आता काय गर्दी नाही निवा, सगळं आता मोकळं वाटायला लागले. तर काय अजूनही गर्दी असते, 10:30 वाजता असते अर्धी. आणि माझ्यासोबत मावशी आहे, तर आता आपण जाऊया. तर काय आता जाऊया आरती. आणि आता पण जरा गर्दी आहे, आणि मावशीला सारखं यायचं असते बघ मध्ये सांगते मला. तर आता व्हिडिओ काढल्यावर चालते, मला दाखवतात आता आरती संवादाची. गाईज आता काका सेवा करायला लागले तिथे सगळे, आणि पायाला आता पूर्ण गुलाल लागला, सगळी झेंडूचे फुलं बिलं सगळी पडल्यात आता. आणि आता आरती आहे थोड्या वेळात. तर आता आपण आरतीला गेलेलो, आता खरं परत गर्दी झाली. आम्ही जरा लवकर गेलेलो आरतीला, कारण जागा भेटेल म्हणून, आणि आता परत गर्दी झाल्या, परत जागा गेली आमची. काय आता आरती झालं, इकडं आता सगळा कचरा त्यानं गोळा गेला आहे. तर आता आपण चाललोय घरी. या विहिरीत काहीच पाणी नाही. मला मावशी बघायला म्हणाल दे, मी पाणी आहे खरं पाणीच नाही. म्हटलं याला काय माहिती, स्पीकर बसवलेत. इकडं काळ भैरवांचं मंदिर आहे, काही तर शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. तर काय आता आम्ही चाललोय, आणि थोडं आता सगळे दुकानं बंद झालेत. वारणा लस्सी जातात, ते कुठं गाणं वाजणं झाले, तर ते वारणा लस्सी जोरात असते इथं, कारण उत्पादन जास्त आहे इथं सगळं वारणा लस्सीचं. हां, बासुंदी, चहा, मला काय माहीत नाही, तर वारणा लस्सी पिल्या इकडं जोरात लागलेला असते. कोल्ड्रिंक्स मोठ्या भोंगा लावले. आता दुकानं सगळी बंद झाल्यात, आणि 11 वाजता बरोबर मंदिर बंद होते, त्यामुळे जरा ती गडबड करायला दे. तू काय पण आहे सोबत. आणि गड वारणा लस्सी बघा, केवढं मोठं लिहिले, वारणा लस्सी आणि दूध. तर काय आत्ता आलो आम्ही घरी, आणि मामा पण आला. चला तर आता आपण इथेच ब्लॉग एंड करूया, आणि जाऊन त्यानं आलो आम्ही मस्तपैकी, आणि आरती दिन होती, आरती दिन करून आलो शेवटची. तर 11 वाजता मंदिर दिन काय बंद झाले ते, आणि आता वाजल्यात 12, वाजले 12 आम्हाला, आणि वेळ झाला. तर आजच्यासाठी फक्त एवढंच. तर आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तर बाय गाईज.